सोलापूर तक्रार देण्यासाठी आलेल्या युवकाला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्येच मारहाण केली। तक्रार देण्यासाठी ते गेले होते, मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही। अखेर त्यांनी फेसबुक लाईव्ह करायला सुरुवात केली तेव्हा संतापलेल्या पोलिसांनी त्यांनाच मारहाण केली। शिर्डीत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय करणाऱ्या 2 गटात राडा झाला। सावळी विहीर इथे हद्दीत ही घटना घडलेली। यावेळी त्यांनी 4 चाकी वाहनं फोडली। गावकरी घटनास्थळी पोहोचताच दोन्ही गट पसार झाले। मात्र 4 चाकी वाहनासह त्यामध्ये कोयते आणि काही चॉपर देखील आढळून आले। पंढरपूरच्या करपंगत येथे अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली। बनावट दुधाचा कारखाना उद्ध्वस्त केला। या कारखान्यात पाम तेल आणि विविध प्रकारच्या रसायनांच्या माध्यमातून कृत्रिम दूध बनवलं जात होतं। तसंच बनावट दुधाच्या कारखान्याचा म्होरका हा एक जनावरांचा डॉक्टर आहे। पोलिसांनी त्याला देखील अटक केली। अंबरनाथच्या संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले। कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला पालिकेने तब्बल 7 महिने बिलच दिलं नाही। त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार देखील रखडलेत, म्हणून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। परिणामी शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग साचले। हिंगणघाटमध्ये वणा नदी पात्रात पर्यावरण प्रेमींकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले। गेल्या कित्येक वर्षापासून नदीत दूषित पाणी सोडलं जाते। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सांडपाणी घेऊन जाणाऱ्या नाल्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले। पंढरपूरमधील उद्यानांची दुरावस्था झाली आहे। गेल्या 4 वर्षांपासून उद्यानांची कामं रखडली आहेत, त्यामुळे लहान मुलं आणि अबालवृद्ध नाराजी व्यक्त करत आहेत। यवतमाळमध्ये वीज वितरण कंपनीनं थकीत बिल वसुलीची मोहीम हाती घेतलेली आहे। त्यात 3000 ग्राहकांची वीज कापण्यात आली। त्यांच्याकडे एकूण 120 कोटी रुपये थकलेत। कंपनीनं नोटीस बजावली तरी देखील थकीत बिल न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचा चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला आहे। ओव्हरलोडमुळे बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचं स्पष्ट झालं। 187 टन वजनाचा ट्रक पुलावरून गेल्यानं उड्डाणपूल खचला होता, असं अहवालात म्हटले। 10 दिवसानंतर उड्डाणपूल दुरुस्तीचं काम होणार। शिरपूरच्या उमरगा गावात प्रियसीला भेटायला गेलेल्या तरुणाला प्रियसीच्या कुटुंबाकडून मारहाण झाली। या प्रकरणी यात मृत झालेल्या तरुणाचा अंत्यविधी गावकऱ्यांनी मारेकरांच्या घरासमोरच केला। तरुणाला मारणाऱ्या 7 जणांपैकी एकाला शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं।